नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 7 वर्षाच्या मुलीसाठी ब्लाऊज कसा कटिंग करायचा असतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर पहा, इथे हा जो मी ब्लाऊज पीस घेतलाय म्हणजे हे अस्तर आहे आणि असं मी 4 फोल्ड केलेला आहे। पाठीमागचा आणि पुढचा भाग जो आहे तो आपला सेम कटिंग होणार आहे। यामध्ये फक्त पुढे एक छोटासा टक्स द्यायचा असतो, बाकी काही नाही। आणि त्याला काही जास्त पप वगैरे करायचा नसतो, लहान मुलीचा ब्लाऊज आहे। तर सर्वात पहिल्यांदा मी उंची घेते। उंची या इथे घेणार आहे मी 10 इंच। तर त्यामध्ये 1 इंच प्लस करून 11 इंच इथं उंची घ्यायची। पहा, इथे घेतलं मी 11 इंच। पहा, इथे सुद्धा मी असं 11 इंचावरती पॉइंट दिलेला आहे। शोल्डर घेणार आहे मी 5 इंच। अजून एकदा असंच 5 इंचावरती पॉइंट देते। इथं पहा, सरळ भाग करून घ्या, तिरकं वगैरे होत असेल तर सरळ करून घ्यायचं। इथे आपण घेतलंय 5। आता मुंडा सुद्धा घेणार आहे मी 5 इंच। पहा, इथे 5 इंच घेतलं। एक सरळ लाईन ओढून घेते। इथे ही एक लाईन ओढून घेतली। परत आपण अजून एक अशी आडवी लाईन ओढून घेऊया। आता इथे पूर्ण चेस्ट टाकणार आहे मी। इथे 12 इंच आहे पहा, तर त्याचा चौथा भाग, दुसरा भाग 6 आणि याच्या पुढे आता 2 इंच मार्जिन घ्यायचं, कारण लहान मुलीचं आहे म्हणून आपण 2 इंच मार्जिन घ्यायचं। इथे कंबर 20 आहे, त्याचा चौथा भाग 5। इथे पहा 5 प्लस आपण एक टक्स देणार आहे, त्यासाठी मी इथं 1 इंच घेतलं आणि याच्या पुढे हे 2 इंच मार्जिन। आता हे सरळ लाईन ओढून घ्यायचं। आता इथे तुम्ही कंबर नाही मोजली तरी सुद्धा चालेल, डायरेक्ट वर जेवढं मार्जिन आहे तेवढंच, इथे जेवढं मार्जिन आहे टोटल तेवढं इथं मेजरमेंट टाकलं तुम्ही चालेल। इथून घेणार आहे मी फक्त पाऊण इंच, म्हणजे 0.75 आणि अगदी गोल असा आकार देऊन घेऊया। पहा, या पद्धतीने गळा रुंदी मी 2 इंच घेणार आहे, जास्त घेणार नाही। 2 इंच गळ्याची रुंदी घेतली। पुढचा गळा 4.5 आहे। 5 इंचावरती या पद्धतीने मी पॉइंट दिला। इथं मी 2.25 घेते, जास्त घ्यायचं नाही। लहान मुलीचा ब्लाऊज आहे त्यामुळे जास्त इथं घ्यायचं नाही। इथे एक बॉक्स तयार करून घेतला आणि पहा, फक्त या पद्धतीने मी गळ्याला आकार दिलेला आहे। तुम्ही इथं गोल सुद्धा गळा काढू शकता किंवा अशा पद्धतीने इथे पानगळा सुद्धा काढू शकता। पहा, पानगळा काढताना फक्त अशा पद्धतीने काढा। यापैकी मी कोणताही गळा ठेवेन, मी पानगळाच आता ठेवते। या इथे पहा, हा पुढचा गळा आहे। इथे टक्स देताना काय करायचं, सेंटर करून घ्यायचा आणि मग टक्स द्यायचंय। टक्स 4 इंचापर्यंत घ्या किंवा लहान घेतला तरी चालेल, 3.5 इंच, काही फरक पडत नाही। या पद्धतीने हा टक्स द्यायचा। दोन्हीकडे एकसारखाच टक्स येणार आहे। आता हे आपण कटिंग करून घेऊया। तर इथे पहा, हे सरळ करून घेतलं आधी मी।
आता हा पाठीमागच्या भागाचा मुंडा आहे, अजून आपण पुढच्या मुंड्याला आकार दिलेला नाहीये, तर तो कसा द्यायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आधी आपण बॅक पार्ट सेपरेट करून घेऊ. बॅक साईडला आपले हुक असणार आहेत, तर हा बॅक पार्ट आपण पहा हा बाजूला काढून ठेवतोय. हा फ्रंट पार्ट आहे, तर इथे अर्धा इंच असं आतमध्ये येऊन या पद्धतीने आकार द्यायचा. इथे पहा हा आकार असा कट करून घेते. फ्रंटचा आपण पुढचा पार्ट कट करणार नाही, कारण हुक लूक आपले बॅक साईडला आहेत. पहा असं एकसारखा मुंडा कट करून घ्यायचा. पहा या पद्धतीने मी गळा कट केला. पहा अशा पद्धतीने हा पानगळा आपला तयार झालेला आहे फ्रंट पार्टला. आता घेऊ बॅक पार्ट. तर आता सर्वात आधी मी मुंडा चेक करून घेणार आहे. मुंडा राऊंड आपला किती आलेला आहे, तर इथून हे 2 इंच मार्जिन आहे, इथे हे अर्धा इंच सोडून द्यायचं. हे किती येत आहे पहा, 5 इंच येत आहे घेर. तर लक्षात ठेवून आपण त्याची बाही कटिंग करायची आहे. इथं मी घेते 2 इंच, 5चा गळा आहे, 5.5 इंचावरती मी पॉइंट देऊन घेते. एक बॉक्स तयार करून घेऊ आणि असा व्ही नेक आपण तयार करू पाठीमागच्या साईडला. हा जो राऊंड आहे थोडासा देऊन घ्यायचा. पहा या पद्धतीने हा आहे आपला बॅक नेक. तर हे सुद्धा आपण कटिंग करून घेऊया. इथं हवं असेल तर तुम्ही मार्जिन घेऊ शकता हुकलूक पट्टीसाठी. पहा हे दोन्ही पार्ट मी सेपरेट करून घेतले. तर हा फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट. तर याच्या सुद्धा टक्सचं मार्किंग कसं करून घ्यायचं, हे 2 इंच मार्जिन आणि इथे हे सेंटर करून घ्यायचं आणि सेम टक्स द्यायचा 3.5 इंच. इथे नॉच देऊन घेऊया. पहा इथे सुद्धा मी नॉच देऊन घेते. फिटिंगचा पॉइंट आहे, इथे सुद्धा पहा अशा पद्धतीने नॉच दिला. आता आपण बाहीचं कटिंग करूया. बाही छोटीच आहे. इथे आधी कापड आपण एकसारखं करून घेऊया. 2.25 इंचाची बाही आहे, तर त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करायचे, 3.25 इंच. पहा असं 3.25 इंचावरती पॉइंट देते मी. एक लाईन ओढून घेतली, इथून 1.5 इंच घ्यायचं. एक लाईन ओढून घेऊया. इथे पहा या पद्धतीने ही मी लाईन ओढून घेतली. इथे 5 इंच आणि याच्या पुढे हे 2 इंच मार्जिन. आकार देण्यासाठी पहा एक लाईन ओढून घेतली, तिरकी सेंटर केला, या पद्धतीने आकार द्यायचा. छोटी बाही आहे,
4.5 इंच दंड घेर, हे 2 इंच मार्जिन. आपण एकदा दंड घेर मोजून घेऊ आधी, मगच फिक्स असं मार्किंग करून घेऊ. 4.5 आहे की 4 आहे आधी पाहून घेऊया. 4 इंच आहे पहा दंड घेर. इथे मी हे 4 इंचावरती पॉइंट देऊन घेते आणि हे 2 इंच मार्जिन. जसं आपण नेहमी कटिंग करतो त्या पद्धतीने बाहीचं कटिंग करून घ्यायचंय. पहा इथे हे असं नॉच द्यायचं सेंटरला. इथे तुम्ही मेगा स्लीव सुद्धा कटिंग करू शकता. पहा एकदम छोटी स्लीव्ज आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं मेगा स्लीव सुद्धा कटिंग करू शकता. इथे मी असे आकार देऊन घेतले. हे अस्तर आपलं कटिंग करून झालेलं आहे आणि या मेन फॅब्रिकवरती हे मी कटिंग करून घेते. तर इथे पहा अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिक सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे. स्टिच केल्यानंतर मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवेन. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.